आपण एका क्षणासाठी अशी कल्पना करूया की जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे, म्हणजे जिच्या रूपाची सगळीकडे चर्चा आहे, मोठे मोठे कवी जिच्यावर कविता करत आहेत. पण तीच स्त्री एका महान संन्याशासमोर जायला घाबरून चक्क लपून बसते आहे. खरंच हा एक खूप मोठा मानसिक विरोधाभास आहे. हो ना. जेव्हा आपण प्राचीन मगध साम्राज्याच्या नोंदी आणि बौद्ध साहित्याचा अभ्यास करतो तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने समोर येते. अगदी बरोबर. एका बाजूला अथांग सत्ता आणि एवढं मोठं सौंदर्य, आणि दुसऱ्या बाजूला एका संन्याशाची एवढी मोठी धास्ती. मला नेहमी असं वाटायचं की सत्ता आणि सौंदर्य असणाऱ्या लोकांना स्वतःला जगासमोर मिरवायला खूप आवडतं. हां, सामान्यतः तसंच असतं. मग ही स्त्री स्वतःला का लपवत होती? आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच गोष्टीचा वेध घेणार आहोत की जगातील सर्वात मोठा अहंकार एका क्षणात कसा नष्ट होऊ शकतो. आणि हाच तर मानवी मानसिकतेचा सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. आपण ज्या ऐतिहासिक कथेबद्दल बोलत आहोत ती प्राचीन मगध साम्राज्याचे सम्राट बिंबिसार यांची अतिशय सुंदर पत्नी महाराणी खेमा हिची आहे. अच्छा, महाराणी खेमा. हो, आणि ती ज्या संन्याशापासून लपण्याचा प्रयत्न करत होती ते दुसरे कोणी नसून स्वतः गौतम बुद्ध होते. बापरे, स्वतः गौतम बुद्ध? पण इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. तिची भीती बुद्धांच्या व्यक्तिमत्वाची नव्हती, तिला भीती होती त्यांच्या तत्वज्ञानाची. म्हणजे तिला असं वाटत होतं की बुद्ध तिच्या राहणीमानावर किंवा तिच्या राजेशाही थाटावर काहीतरी टीका करतील. नाही, त्याहूनही खूप खोलवरची ही गोष्ट आहे. गौतम बुद्धांची शिकवण मुख्यत्वे संसाराची असारता आणि क्षणभंगुरता यावर आधारित होती, ज्याला आपण अनित्य म्हणतो. अगदी बरोबर, अनित्य. बुद्धांच्या मते जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, जे निर्माण झाले आहे ते नष्ट होणारच. आता खेमाच्या मानसिकतेतून याकडे पाहिलं तर तिला स्वतःच्या सौंदर्याचा प्रचंड अभिमान होता. हो, आणि हा अभिमान वरवरचा नव्हता. सौंदर्य हीच तिची संपूर्ण ओळख बनली होती. तिच्या अस्तित्वाचा गाभाच तिचे रूप होते. म्हणजे तिला अशी भीती वाटत होती की जर ती बुद्धांसमोर गेली तर बुद्ध तिच्या या सर्वात मौल्यवान गोष्टीला पूर्णपणे अर्थहीन ठरवतील. नक्कीच. आपला हा अत्यंत जपलेला अहंकार कोणीतरी एका क्षणात उघडा पाडेल आणि आपली ओळखच पुसून टाकेल, ही अत्यंत असुरक्षिततेची भावना तिला त्यांच्यापासून दूर ठेवत होती. हे ऐकल्यावर मला एका उदाहरणाची आठवण येते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या घरातलं सर्वात महागडा आणि सुंदर आरशात स्वतःला पाहण्याची सवय आहे. बरोबर. तो आरसा हेच तिचं जग आहे. पण तो आरसा खोटा आहे किंवा तो लवकरच फुटणार आहे हे सांगणाऱ्या माणसाला ती व्यक्ती घरातच येऊ देत नाहीये. हे अगदी चपखल उदाहरण आहे. कारण एकदा का तो आरसा फुटला तर तिला स्वतःचा खरा चेहरा पाहावा लागेल. पण मग सम्राट बिंबिसार, जो खेमावर प्रचंड प्रेम करत होता, तो हे सगळं कसं पाहत होता? बिंबिसाराला हे अचूक दिसत होतं. तो स्वतः बुद्धांचा अनुयायी होता. हो, त्याच्याबद्दलच्या नोंदी आहेत. आणि त्याला हे जाणवत होतं की खेमा तिच्याच सौंदर्याच्या आणि अहंकाराच्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलीये. अच्छा. जोपर्यंत ती यातून बाहेर येत नाही तोपर्यंत तिला खरी शांती मिळणार नाही हे राजाला माहीत होतं. पण इथे त्याने एक अत्यंत हुशार राजकीय आणि मानसिक खेळी खेळली. म्हणजे त्याने तिला थेट बुद्धांकडे जाण्याची आज्ञा दिली नाही? नाही, अजिबात नाही. हो, कारण तसं केलं असतं तर तिने बंड पुकारलं असतं किंवा ती अत्यंत नाखुशीने मन बंद करून तिथे गेली असती. अगदी तेच. मग राजाने एक वेगळीच युक्ती लढवली. बुद्ध त्या काळात वेणुवन नावाच्या एका अत्यंत नयनरम्य बागेत मुक्कामाला होते. बिंबिसाराने आपल्या राजदरबारातील कवी आणि गायकांना त्या वेणुवनाच्या नैसर्गिक सौंदर्याचे वर्णन करणारी गीते रचायला सांगितली. म्हणजे फुलांचे, शांततेचे आणि हिरवळीचे वर्णन. हो, आणि खेमा ही मुळातच निसर्ग सौंदर्याची चाहती होती. तिच्या कानावर जेव्हा वेणुवनाच्या अप्रतिम सौंदर्याची वर्णने सतत पडू लागली तेव्हा तिला मोह आवरला नाही. म्हणजे तिने स्वतःहून राजाकडे तिथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. अगदी बरोबर. पण राजाने तिच्या रथाचा मार्ग मुद्दाम असा आखला की बागेत फिरून परत येताना तिला बुद्धांच्या मुक्कामाच्या ठिकाणावरूनच जावे लागेल. एक मिनिट, मला इथे थोडं थांबायचं आहे. आपण या कृतीकडे जरा बारकाईने पाहिलं तर स्वतःच्याच पत्नीला एका विशिष्ट ठिकाणी पाठवण्यासाठी राजाने चक्क एक सापळा रचला ना, हे मला थोडं फसवेगिरीसारखं वाटतं. हो, वरवर पाहता हे तसंच वाटतं. म्हणजे चला आपण निसर्ग बघायला जाऊया असं सांगून एका आध्यात्मिक गुरूंसमोर नेऊन उभं करणं. एखाद्याला सत्याचा सामना करायला लावण्यासाठी अशा खोट्या मार्गाचा अवलंब का करावा? अत्यंत रास्त आक्षेप आहे. पण प्राचीन बौद्ध परंपरेत याला उपाय कौशल्य असं म्हटलं जातं. उपाय कौशल्य? हो.
याला आपण आजच्या भाषेत एक अत्यंत प्रभावी मानसशास्त्रीय हस्तक्षेप म्हणू शकतो. राजा बिंबिसाराला खेमाची आसक्ती माहीत होती. अच्छा. बौद्ध मानसशास्त्रात एक अत्यंत महत्वाची पद्धत आहे. व्यक्ती ज्या मानसिक पातळीवर आहे तिथे जाऊन तिला सत्याकडे वळवणे. म्हणजे एखाद्याला अंधारातून प्रकाशात आणायचं असेल तर अचानक डोळ्यांवर प्रखर प्रकाश पाडून चालत नाही. अगदी तेच. त्याला टप्प्याटप्प्याने उजेडाची सवय करावी लागते. राजाने खेमाच्या सौंदर्याच्या आसक्तीचाच वापर करून तिला वास्तवाकडे नेण्याचा मार्ग निवडला. आसक्तीचाच वापर आसक्ती तोडण्यासाठी करणे. हो. तिची आवड नष्ट न करता त्याच आवडीला एक साधन बनवलं. हा तिचा विश्वासघात नव्हता, तर एका कुशल मार्गदर्शकासारखा हस्तक्षेप होता. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आणि मग तो ऐतिहासिक क्षण येतो. राणी खेमा वेणुवनाच्या त्या सुंदर परिसरातून फिरत असताना शेवटी बुद्धांच्या समोर येते. बरोबर. आता या क्षणी कोणत्याही सामान्य व्यक्तीला वाटेल की बुद्ध तिला समोर बसवतील आणि संसार कसा माया आहे यावर एखादं मोठं प्रवचन देतील. पण त्यांनी तसं केलं नाही. नाही ना. त्यांनी जे केलं ते कोणत्याही उपदेशापेक्षा भयानक आणि थक्क करणारं होतं. उरून गेला असता नाही का? अगदी बरोबर. अत्यंत अभिमानी व्यक्ती शब्दांना जुमानत नाही, कारण ती मनाने ऐकतच नसते. म्हणून बुद्धांनी तिथे शब्दांचा नाही तर एका अत्यंत अद्भुत दृश्याचा वापर केला. म्हणजे त्यांनी आपल्या मानसिक सामर्थ्याने तिथे एका अतिशय सुंदर अप्सरेचं रूप निर्माण केले. हो. एक अतिशय तरुण आणि तेजस्वी अप्सरा जी बुद्धांना पंखा घालत उभी होती. बापरे. आणि हे दृश्य खेमासाठी एक मोठा धक्का होता, कारण ती स्वतःला जगातली सर्वात सुंदर स्त्री मानत होती. नक्कीच. जेव्हा खेमाने त्या अप्सरेला पाहिले तेव्हा ती तिच्या अफाट सौंदर्यावर पूर्णपणे मुग्ध झाली. म्हणजे स्वतःच्या रूपाचा इतका अभिमान असलेली राणीही त्या अप्सरेकडे डोळे विस्फारून पाहत राहिली. हो. तिला वाटले, माझे सौंदर्य तर या अप्सरेसमोर काहीच नाहीये. इथे तिचा पहिला अहंकार गळून पडला. पण खरा मानसिक हादरा तर यापुढे होता. बुद्धांनी त्या अप्सरेचे रूप हळूहळू बदलण्यास सुरुवात केली. हो. आणि तो क्षण या ऐतिहासिक स्रोतांमध्ये वाचताना खरोखरच अंगावर काटा येतो. बुद्धांच्या सूचनेनुसार ती तरुण आणि अत्यंत सुंदर अप्सरा खेमाच्या डोळ्यांसमोर प्रौढ झाली. आणि मग काही क्षणातच ती म्हातारी झाली. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, तिचे केस पांढरे झाले, तिचे दात पडले. बघता बघता तिचे रूपांतर एका भयंकर हाडांच्या सांगाड्यात झाले आणि शेवटी ती जमिनीवर पडून मरण पावली. अगदी तसंच. बापरे. हे तर एखाद्या टाइमलॅप्स व्हिडिओसारखं आहे, जिथे एक सुंदर फूल क्षणात उमलतं आणि तितक्याच वेगाने कुजून नष्ट होतं. बरोबर आहे. माणसाच्या मेंदूला हा धक्का पचवायला वेळच मिळत नसेल. मानवी मेंदूच्या रचनेचा इथे आपण विचार करायला हवं. आपला मेंदू निसर्गतः स्वतःच्या मृत्यूकडे आणि ऱ्हासाकडे दुर्लक्ष करण्यासाठी प्रोग्रॅम केलेला असतो. खरंय. आपण रोज आरशात बघतो, पण आपल्याला आपला रोज होणारा बदल जाणवत नाही. आपण स्वतःला नेहमी तरुणच समजतो. बुद्धांनी या टाइमलॅप्सच्या माध्यमातनं तोच मेंदूचा डिफेन्स मेकॅनिझम एका झटक्यात तोडून टाकला. म्हणजे संरक्षण यंत्रणाच मोडून काढली. हो. जेव्हा खेमाने ते भयंकर दृश्य पाहिले तेव्हा तो केवळ डोळ्यांना बसलेला धक्का नव्हता, तर तिच्या संपूर्ण मानसिक अस्तित्वाचा पायाच कोसळला होता. तिच्या मनात अचानक विचार आला असेल की जर या अप्सरेची ही अवस्था होऊ शकते तर माझीही अशीच भयंकर दुर्दशा होणार. अगदी. माझं हे ओढं गाजलेलं सौंदर्य असंच एका क्षणात मातीत मिसळणार आहे. या विशिष्ट क्षणाला, या मानसिक हादऱ्याला बौद्ध तत्वज्ञानात धम्मसंवेग असे म्हटले जाते. धम्मसंवेग हा शब्द उच्चारतानाच त्याची ताकद जाणवते. पण हा संवेग म्हणजे नक्की काय? ही फक्त म्हातारे होण्याची किंवा मरणाची भीती होती का? नाही. भीती आणि संवेग यात खूप मोठा फरक आहे. भीती माणसाला परिस्थितीपासून पळायला लावते, त्याला कमजोर करते. अच्छा. पण संवेग म्हणजे एक प्रकारचा आध्यात्मिक धक्का, एक असा तीव्र हादरा जो माणसाला वास्तवाची कठोर जाणीव करून देतो आणि त्याला कृती करायला प्रवृत्त करतो. म्हणजे ही नश्वरतेची अशी खोल जाणीव होती जिने खेमाला आतून पूर्णपणे हादरवून सोडले. हो. एका झटक्यात तिच्या रूपाचा, तिच्या राजेशाही अस्तित्वाचा सगळा अहंकार तुटून पडला. ज्या शरीरावर तिने आपले संपूर्ण जीवन उभे केले होते, ते शरीर केवळ एक बुडबुड आहे हे सत्य तिने स्वीकारले. या एका धक्क्याने खेमाच्या आयुष्याची दिशाच पूर्णपणे बदलून टाकली. पण मग या प्रसंगानंतर नेमकं काय घडलं? हा इतका मोठा धक्का पचवून ती राजवाड्यात तशीच परत कशी जाऊ शकली? ती राजवाड्यात परतली खरी, पण ती जुनी राणी खेमा राहिलीच नव्हती. तिचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. आणि बिंबिसार राजाला हे लगेच समजलं असेल. हो. त्याला तिला पाहता क्षणी समजले
की आता या स्त्रीला या राजवाड्यात या रेशमी वस्त्रांमध्ये अडकवून ठेवणे शक्य नाही. मग त्याने काय केलं? त्याने अत्यंत जड अंतःकरणाने पण तितक्याच समजुतीने तिला राजवाडा सोडण्याची परवानगी दिली. तिने आपले सगळे राजवैभव त्यागले आणि ती भिक्षुणी संघात सामील झाली. अंगावरचे दागिने आणि रेशमी वस्त्रे उतरवणे हे ऐकायला सोपं वाटतं, पण एका राणीसाठी हे केवळ धातू किंवा कापड अंगावरून काढण्यासारखं नव्हतं. नक्कीच नाही. ती जणू आपली जुनी ओळखच खरवडून काढत होती. पण ती संघात गेल्यानंतर नुसतीच एक संन्यासिनी म्हणून राहिली नाही. नाही, तिने अत्यंत कठीण ध्यान साधना केली आणि अत्यंत कमी वेळात अर्हत पद प्राप्त केले. अर्हत? हो, म्हणजे अशी आध्यात्मिक अवस्था जिथे मनात कुठलाही मोह उरत नाही. हो, मोह, इच्छा, द्वेष किंवा मानसिक गुंता उरत नाही. बुद्धांनी तिला सन्मानाने महाप्रज्ञावती म्हणजेच ज्ञानात अग्रणी असणारी अशी उपाधी दिली. एका राणीकडून थेट महाप्रज्ञावतीपर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. जिची ओळख सुरुवातीला फक्त एक सुंदर राणी अशी होती, ती आता बुद्धांच्या सर्वात बुद्धिमान शिष्यांपैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली. अगदी बरोबर. पण मला इथे एक अतिशय रंजक गोष्ट आठवते. एका सुत्तात असा उल्लेख आहे की तिने कोसल देशाचा राजा पसेनदी याच्यासोबत अत्यंत सखोल तत्वज्ञानात्मक चर्चा केली होती. हो, आणि हा प्रसंग खेमाच्या बुद्धिमत्तेची सर्वोच्च साक्ष देतो. राजा पसेनदी याने तिला एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न विचारला. मृत्यूनंतर तथागतांचं अस्तित्व उडते का? बापरे, म्हणजे थेट मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या अस्तित्वावरचा प्रश्न. खेमाने यावर काय उत्तर दिलं? खेमाने त्याला एक प्रतिप्रश्न केला. तिने विचारले, महाराज, गंगेच्या पात्रात वाळूचे किती कण आहेत हे कोणी मोजू शकेल का? राजाने उत्तर दिले, नाही, ते अशक्य आहे. त्यावर खेमाने उत्तर दिले, अगदी तसेच. ज्याप्रमाणे महासागराचं पाणी मोजका येत नाही, त्याचप्रमाणे ज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तीचं अस्तित्व या भौतिक जगाच्या पलीकडे जाते. हे उत्तर ऐकून खरोखरच अंगावर शहारा आला. सौंदर्याकडून प्रज्ञेकडे झालेला हा प्रवास अकल्पनीय आहे. नक्कीच. एक अहंकारात बुडालेली राणी एका महान राजाला मृत्यूचं तत्वज्ञान इतक्या सहजतेने समजावून सांगत होती. इथे असं वाटते की या कथेचा एक परिपूर्ण शेवट झालाय. पण खरी गोम तर पुढेच आहे. हो ना. आपल्या स्रोतांमधून एक अत्यंत आश्चर्यकारक आणि इतिहासातील एक मोठी घटना समोर येते, जिच्यामुळे माझ्या मनात एक प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या घटनेबद्दल बोलत आहात ना? अगदी तेच. बुद्धांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ह्याच भिक्षुणी खेमाने चितेमधून बुद्धांचा एक पवित्र दात अत्यंत सुरक्षितपणे वाचवून जपून ठेवला. हो. आणि मला इथेच एक प्रचंड मोठा विरोधाभास जाणवतोय. म्हणजे जिने स्वतः तो भयंकर टाइमलॅप्स पाहिला, जिने हे मान्य केलं की भौतिक शरीर क्षणभंगूर आहे, तीच स्त्री एका भौतिक शरीराचा अवयव इतक्या काळजीपूर्वक का जपत होती? मृत्यूची नश्वरता समजलेली एक सर्वोच्च ज्ञानी भिक्षुणी एका दाताच्या तुकड्याला का वाचवत होती? हे थोडं शिकवणुकीच्या विरुद्ध नाही का? हा प्रश्न अत्यंत सखोल आहे. वरवर पाहता हा विरोधाभास नक्कीच वाटतो. पण इथे आपल्याला भौतिकवाद आणि प्रतिकात्मकता यातील फरक समजून घ्यावा लागेल. म्हणजे तो दात फक्त एक भौतिक अवयव नव्हता? नाही. भिक्षुणी खेमासाठी तो दात बुद्धांच्या अविनाशी धम्माचा आणि त्यांनी जगाला दिलेल्या ज्ञानाचा एक सजीव प्रतीक होता. अच्छा, म्हणजे तिला हे माहीत होतं की येणाऱ्या पिढ्यांना एखाद्या भौतिक आधाराची गरज भासेल. अगदी बरोबर. मानवी मनाला अमूर्त गोष्टी समजून घेण्यासाठी एखाद्या आधाराची गरज असते. बाह्य सौंदर्य नष्ट होते, पण प्रज्ञा अमर राहते. म्हणजे हा विरोधाभास नसून ती एका नश्वर गोष्टीची शाश्वत तत्वाशी केलेली सांगड आहे. एक भौतिक अहंकार नष्ट होऊन त्याचं रूपांतर एका अविनाशी आध्यात्मिक वारशात झालं. हो, आणि या वारशाचा पुढचा प्रवासही तितकाच अंगावर काटा आणणारा आहे. हो. सुमारे 800 वर्षानंतर जेव्हा कलिंग देशात युद्ध सुरू होतं, तेव्हा राजकुमारी हेमा मालिनीने तोच दात चक्क आपल्या केसांमध्ये लपवून एका अत्यंत जोखमीच्या सागरी प्रवासातून श्रीलंकेत नेला. विचार करा, 800 वर्षांनंतरही. हो ना. आणि आज तोच दात श्रीलंकेतील कॅन्डी येथील मंदिरात ठेवला आहे, जे आज युनेस्कोचा जागतिक वारसा आहे. तो दात आजही लाखो लोकांना आठवण करून देतो की शरीर संपते, पण विचार आणि धम्म अमर राहतात. हे विश्लेषण खरंच खूप सुंदर आहे. या संपूर्ण ऐतिहासिक प्रवासातून आपण एक गोष्ट नक्कीच शिकतो की राणी खेमाचा हा प्रवास एका वाक्यात सांगायचा झाला तर, सौंदर्य बदलतं पण बोध कायम राहतो. अगदी अचूक.
तिची कथा ही केवळ एका जुन्या काळातील राणीची कथा नाहीये, तर ती आपल्या सर्वांच्या आत दडलेल्या असुरक्षतेचा आरसा आहे. आणि म्हणूनच या सखोल विश्लेषणाचा समारोप करताना ऐकणाऱ्यांसाठी एक असा विचार मला इथे मांडावासा वाटतो. जर आपण आजच्या आपल्या जीवनाकडे पाहिलं तर आपण कुठेतरी त्या राणी खेमासारखेच नाही आहोत का? आपण सगळेच तोच सौंदर्याचा आणि अहंकाराचा आरसा घट्ट धरून बसलो आहोत. फरक फक्त इतकाच आहे की आता तो आरसा डिजिटल झाला आहे. अगदी बरोबर. आज आपण स्वतःचे डिजिटल स्टेटस आणि सोशल मीडियावरील आपली प्रतिमा या गोष्टी मुठीत घट्ट पकडून ठेवत आहोत. हो, आणि हे सगळं टिकून ठेवण्यासाठी आपण सतत मानसिक ताण घेत असतो. पण जरा विचार करा, जर आपण आजच या आधुनिक गोष्टींची क्षणभंगुरता मनापासून स्वीकारली तर आपल्या आजच्या अनेक मानसिक गुंतागुंती आणि ताणतणाव एका क्षणात नष्ट होणार नाहीत का? नक्कीच होतील. कदाचित खेमासारखा तो वास्तवाचा धक्का अनुभवण्याची गरज आपल्यालाही आहे. आपण खऱ्या अर्थाने त्या दिवशी स्वतंत्र होऊ, ज्या दिवशी आपण या आभासी प्रतिमेच्या आरशातून बाहेर पडू. यावर नक्की विचार करा.